असं म्हणतात, ज्या कर्माने आपलं आयुष्य मिळतं, ज्या नोकरीमुळे आपण संपूर्ण जीवनाधाराने घेतो, तो काळ अत्यंत महत्वाचा. BFRMPSच्या खास शालेय शिक्षणाच्या शिक्षिका प्रीती दिवलवाड यांचा आज सेवापूर्तीचा सोहळा. खरे पाहता शाळेत येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला शाळा तर घडवते, पण खऱ्या अर्थाने शाळेला जे नाविन्य मिळतं, खऱ्या अर्थाने शाळेच्या यशामध्ये जो महत्वाचा भाग असतो शिक्षकांचा. जेव्हापासून दिवलवाड शाळेत आल्या त्या क्षणापासून शाळेने एक वेगळीच भरारी घेतलेली आहे. दिवलवाड यांचा एक छोटासा जीवन प्रवास मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करते. साधारण सन 1986 ते 1988 त्यांनी सेंट जोसेफ स्कूल उत्तर भाईंदर पोलीस स्कूल येथे त्यांनी काम केले. 1988 ते 1991 जिल्हा परिषद शाळा चौहान तालुका भिवंडी इथे त्यांनी नोकरी केली. 1991 ते 2000 त्यांनी मरोड मराठी शाळा क्रमांक 1 या ठिकाणी प्रशिक्षित शिक्षिका म्हणून नोकरी केली. अगदी वर्ग शिक्षक म्हणून देखील काम केले. त्यांची कामगिरीची शाळा मांजरेकरवाडी जोगेश्वरी तसेच सरस्वती बाग गोदावरी. त्यानंतर एप्रिल 2008 ते नोव्हेंबर 2004 चकाना मराठी शाळा क्रमांक 2 इथे देखील त्यांनी वर्ग शिक्षक म्हणून देखील काम केले. आणि मग सन 2004 नोव्हेंबर पासून त्यांनी शालेय शिक्षक शिक्षिका म्हणून या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये प्रवेश केला. अगदी सन 2022 पर्यंत त्या HSPT वेरावली हिंदी शाळा क्रमांक 2 इथे आयडीपीटी टीचर म्हणून कार्यरत होत्या. जवळजवळ 18 वर्ष त्यांनी तिथे नोकरी केली. आणि मग डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2025 साधारण 3 वर्षे BFRMPS शाळेमध्ये अर्थात सहाय्य शिक्षिका म्हणून तसेच PT शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. हा त्यांचा संपूर्ण कार्याचा प्रवास आहे. पण तुम्हापैकी अनेक जण त्यांना अगदी जवळून ओळखतात. त्यांच्या कार्याचा प्रवास, कर्माचा प्रवास, नोकरीचा प्रवास हा सर्वांनाच माहिती आहे. पण त्याबरोबर त्यांचा जीवन प्रवास देखील तुम्हा आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. ही अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीने स्वतःच्या संयमाने, धैर्याने, स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध केले की संयमाने, शांततेने सुद्धा आपण आपलं कार्य सिद्ध करू शकतो. या ठिकाणी मी माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद.
डिपार्टमेंट NPS शाळेतील शिक्षकांच्या वतीने आता मी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका रेश्मा काळे मॅडम यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास आमंत्रित करीत आहे. सुखात हसत गेलं, दुःखात लढत गेलं, अपयशाशी झुंजत गेलं, इतरांना हसवत गेलं, त्यात दुःख विसरत गेलं, निस्वार्थ सेवा करत गेलं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, ज्यांचा आज सेवापूर्ती सदीचे सोहळा आपण आयोजित केला आहे, अशा आमच्या लाडक्या सन्माननीय सौख्य मॅडम. कैसे बताओ क्या बताओ, मन गुमसुम सा हो गया है. कैसे बताओ क्या बताओ, मन गुमसुम सा हो गया है. कैसे वो लम्हे बिखर गए, कुछ पता भी नहीं चला है. कैसे वो लम्हे बिखर गए, कुछ पता भी नहीं चला है. सेवानिवृत्ती ही केवळ कर्मचाऱ्याच्या सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही, तर ती त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. ती आपल्या माहेरला अजिबात विसरली नाही. तिने दोन्ही बहिणीची शिक्षण, भावाचं शिक्षण, त्यांचे लग्न कार्य आणि त्यांना त्यांचे संसार दिले. म्हणजे मोठ्या बहिणीसारख्या त्यांनी नेहमी सांभाळून घ्यायच्या किंवा कोणती काही अडचण असली तर विचारायच्या की निकम काही टेन्शन घेऊ नको, ते व्यवस्थित होईल. आणि 2-3 वर्षानंतर आम्हाला म्हणजे चांगला एक दिलासा निर्माण झाला, एक आत्मविश्वास निर्माण झाला किंवा आणि एक आपुलकी निर्माण झाली. पूर्ण स्टाफ एक संघ राहिला आणि प्रत्येक वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळाले यांचे. कुठल्याही संघाचं नाव घेतलं की प्रीती मॅडम लगेच म्हणायची मला द्या, कबड्डी मला द्या, खो खो मला द्या, हे मला द्या. मी सांगितलं प्रीती आला आता रिटायर होतोय, तुझे संघ कोण घेऊन येणार. प्रीती म्हणते असू दे, मी शेवटपर्यंत काम करेन, संघ नंतर वर्ग शिक्षक घेऊन येणार. म्हणजे शेवटपर्यंत काम करायची जिद्द हे प्रीतीची. आणि विशेष तर काय नाही म्हणत, पण आमच्या प्रीती मॅडमचं एक फेवरेट गीत आहे, फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है, फूल तुम्हें भेजा है खत में. थँक्यू. माझ्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती माझ्या अतिशय प्रिय शारीरिक शिक्षण शिक्षिका श्रीमती प्रीती डिवले मॅडम, मिस्टर डेमेलो, कुटुंबातील सर्व व्यक्ती, या विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक आमचे मित्र संदीप जेंडे सर, सर्व स्पेशल शिक्षक, सेवानिवृत्त आमचे शारीरिक शिक्षण शिक्षक. 2014 मध्ये या विभागात मी कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून रुजू झालो आणि प्रीती डिवेलो यांच्यासोबत वेरवली शाळेत भेट झाली. प्रीती तशी पाहिली का अगदी साधी भोळी, सिंपल, कोणाला उलटं उत्तर न देणारी, काम करणारी ती. वेरवली शाळेमध्ये त्यावेळेला 4 शारीरिक शिक्षण शिक्षक होते. मॅडम 42 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन आपल्या शारीरिक शिक्षण शिक्षिका म्हणून आपल्याकडे रुजू झाले. पहिलं असं वाटलं होतं की मॅडम काम करतील की नाही, पण प्रीतीचा शारीरिक शिक्षण विभागाचा हातखंडा खूप चांगला होता. वेरवली शाळेमध्ये अतिशय कमी जागेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना संचलन, लेझिम, कबड्डीचं प्रशिक्षणसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे नुसतंच विद्यार्थ्यांसोबत टाईमपास करायचं असं नाही, तर त्यांना प्रत्यक्ष हात पकडून त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. खूप सुंदर त्यांनी या विभागासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांच्या नणंदा इथे उपस्थित आहेत, ते मी त्यांच्या नणंदेला विनंती करीन की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. मूर्ती सौ प्रीती झेवियर डिमेलो. प्रीती आमची वहिनी आहे. ती शालेय कामकाजात कशी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. इथे बऱ्याच जणांनी त्याचं कथन केलेलं आहे.
पण ती कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कशी आहे तर आमची प्रीती अतिशय प्रेमळ सहनशील आहे. प्रत्येक नात्याचा आदर सन्मान करणारी आहे. ती आपले माहेरचे व सासरचे सगळे नातेसंबंध जपणारी आहे. वर्षापूर्वी तिला गंभीर आजाराने ग्रासलेलं होतं, पण देवावरील अढळ श्रद्धा व तिची जी पुण्यकर्म आहे त्यामुळे ती आज त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडून आपल्या कामात रुजू झाली आणि आजचा हा मंगल दिवस शुभ दिवस ती साजरा करीत आहे. त्यांच्या गोड गोष्टी आपण कॅमेऱ्यात कैद केलेल्या आहेत. ते आपण आता फोटोग्राफी प्रोजेक्टनुसार दाखवणार आहे. जेवण सर. Not with you. I am Nikita Jaganu, daughter of Prince Vivek, and I am honored to be here. From a very young age, I have seen my mother approach the work with dedication and dignity. ते फक्त तिचं काम नव्हतं, ते तिचा अभिमान होता. It was truly her passion and her pride. तिचा दिवस लवकर सुरू होत असायचा, often at 5 AM. घराची व्यवस्था करून आम्हाला स्कूलसाठी तयार करून देण्यात आला. Mom, the values you live by continue to guide many lives, including mine. माझा तुमच्यावर खूप अभिमान आहे. As you step into this next chapter, I am excited to see where your journey goes and the adventures that await. Thank you, Mom. Love you. अतिशय भावनिक असा हा व्हिडिओ. खरंच त्यांनी आपल्या मुलींना अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गाडे सर, आमचे शालेय शिक्षण विभागाचे कनिष्ठ अध्यक्ष सन्माननीय लेंदे सर, उपस्थित मला पृथ्वी मॅडमच्या सिस्टर्स दिसत आहेत, त्याचप्रमाणे इतर मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचा सत्कार सन्माननीय पृथ्वी मॅडम आणि श्री झेवियर डिमेलो सर. आज प्रीती मॅडम आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. खरं पाहिलं तर त्या उद्या होत आहेत नियतनुसार, परंतु प्रीती मॅडम आणि मी आम्ही बरीच वर्ष एकत्र काम केलं शालेय शिक्षण विभागात. सुरुवातीला प्रीती मॅडमला तरी ओळखत नव्हतो. आमची पहिली ओळख झाली जेव्हा माझी अपॉइंटमेंट सन 95 साली मरोळच्या शाळेत झाली आणि त्या इमारतीमध्ये त्या मला वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर मराठी 1 नंबर 2 वर्षापर्यंत तरी शाळेत होत्या विशेष शिक्षिका म्हणून. तेव्हा त्या शालेय शिक्षण शिक्षिका नव्हत्या आणि तेव्हा मी पाहिलं की आपल्याकडला चेहरा दिसतो वसईचा आणि आमची ओळख झाली. अगदी हसतमुख अशा गेटवर उभ्या असायच्या त्या. नेहमी शांत स्वभाव, हसतमुख चेहरा, प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची पद्धत, विद्यार्थ्याप्रती त्यांच्याकडे भरपूरच म्हणजे असा आपण जे महिन्यापासून सेवानिवृत्त झालेलो आहे त्या मागच्या 11 महिन्याच्या कालावधीत आमचं बोलणं झालं तेव्हा त्या म्हणत होत्या की फ्रान्सिस तुम्ही सुटलात, आमचं कसं होईल, आमचा हा वेळ कसा जाईल. मी म्हणत होतो मॅडम काही काळजी करू नका. त्या मॅडमपेक्षा आमच्या भगिनी म्हणून जास्त आम्हाला जवळच्या होत्या. म्हटलं काही काळजी करू नका. प्रत्येकाला असंच वाटते आपापला वेळ नक्कीच निघून जातो. त्यांचंही सर्विसचं सेवा करण्याचं कार्य वेळ निघून गेलेले आहे. यापुढे ज्या पद्धतीने आज त्या दिसत आहेत तशाच सुखी समृद्ध हसतमुख राहावं हीच परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. आता मी आपले सिनियर सुपरवायझर संदीप लेंदे सर यांना सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आमचे सेवानिवृत्त झालेले गाडगे साहेब, त्याचप्रमाणे आजच्या आमच्या सत्रापोटी सन्माननीय प्रीती डिमेलो मॅडम, त्यांचे यजमान झेवियर डिमेलो सर आणि प्रीती मॅडम यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, तसेच सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक,
आमचे आजी माजी शारीरिक शिक्षण शिक्षक मित्र आपणा सर्वांचं आमच्या शारीरिक शिक्षण विभाग क्रमांक 7च्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम आजचा दिवस हा सेवानिवृत्तीचा दिवस. सन्माननीय प्रीती मॅडम या दिनांक 1 जानेवारी 2026 पासून महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. एक योगायोग म्हणावा किंवा एक आनंदाचा क्षण असा आहे की जसं आपण सरकार जयंतीनिमित्त वांद्रे या ठिकाणी बँड स्टँड पासून एक सर्कल होतं, त्या सर्कलच्या याच्यामध्ये एक आपलं लेझिमचं पथक आणि बँडचं पथक न्यायचं होतं. 2च दिवस अगोदर उपशिक्षणाधिकारी आणि अधीक्षक यांची मीटिंग झाली आणि आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी बँडचं पथक आणि लेझिम पथक तुम्ही उपस्थित ठेवायचं आहे, कोणतंही कारण द्यायचं नाही. नुकतेच वाद सर बँड मास्टर रिटायर झाले होते आणि लेझिम त्याच्यामुळे पथक कोणती तयारी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मी लगेच प्रीती मॅडमला फोन केला, मॅडम आपल्या शाळेतील लेझिमचं पथक आहे का? तर मॅडमनी एका क्षणाचा विचार न करता विलंब न लावता लगेच सांगितलं, हो सर आमच्या लेझिमच्या मुलींचं पथक मुलांचं पथक अगदी रेडी आहे, तुम्ही सांगा त्यावेळी त्या ठिकाणी आपण ते पथक घेऊन जाऊ. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी यायचं होतं, तर त्या पहाटे लवकर येऊन त्यांच्या शाळेतील त्यांच्या सहकार्यांसह पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांचं पथक आणि ढोल ताशा लेझिम सगळं घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आणि त्या शिवजयंतीमध्ये मला वाटतं आपल्या शाळेचं लेझिमचं पथक हे एक आकर्षक ठरलं की जाणारे येणारे आणि अनेक विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी अक्षरशः त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग आणि ते पथक पाहण्यासाठी उभे राहत होते. तर हा एक त्यांचं एक खास कौशल्य होतं. त्यानंतर आपल्या विभागामार्फत ज्या अनेक स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये ओरा सरांनी सांगितलं की संघ वाटपावरून त्या म्हणाले हा संघ मला द्या, तो संघ मला द्या. ओरा सर म्हणाले की प्रीती तू आता सेवानिवृत्त होणार आहेस, त्यामुळे नाही मी झाले तरी काय असलं तरी काय अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत मी काम करणार आणि संघ आमच्या शाळेत त्या ठिकाणी पोहोचवणार. आणि त्यांनी भांडून 2 संघ त्यांनी स्पर्धेसाठी घेतले. तुमच्या उर्वरित ज्या काही आशा अपेक्षा असतील त्या पूर्ण होतो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता मी आजच्या सत्कारमूर्ती माननीय व्यासपीठ और सामने बैठे मेरे लोग शिक्षक बंधु, मुख्याध्यापक, हमारे प्यारे बच्चे, जैसा कि प्रीति डिमेलो के बारे में कहना माने अंधेरे में अभी क्या किया जाए, बहुत इतनी कहने वाली बात नहीं है. मैडम को कोई भी काम दे दीजिए, है तो सारी शिक्षक की मतलब टीचर की उनको क्लास पढ़ाना हो या कहीं जाना हो या कोई भी काम दे दीजिए स्कूल का A to Z, एकदम वर्साटाइल टीचर की तरह मैडम हर काम को अच्छी तरह से खुशी खुशी करती थी. कभी भी कोई शिकायत हमारे समझ से तो किसी भी स्कूल में कभी भी शिकायत नहीं आई होगी. और जहाँ जाती है मैडम, हमारे यहाँ तो करीब 7-8 साल थी हमारे साथ, और मैडम जहाँ भी रहती हैं जो भी काम देती है मतलब बच्चों के साथ हर समय लगी रहती थी. सर ने मैडम का ट्रांसफर हमारे स्कूल से यहाँ किए, बोले मैं शिक्षक देता हूँ, पर मैं रिटायर हो गया, शिक्षक दिए नहीं सर. पर मैं आज माझ्या ह्या सत्कार सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी हजर असलेल्या मंचावरील आमचे कनिष्ठ पर्यवेक्षक संदीप यांदे सर, माजी ज्येष्ठ पर्यवेक्षक गाडगे सर, माझे मिस्टर जेवियर डिमेलो, माझी नणंद जुली खोस, माझी जाऊ सुनीता डिमेलो, माझी नंदेची मुलगी शोभा, माझी बहीण मीना, ह्या सर्वांना तसेच आपण सर्व उपस्थित, प्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानते की आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही माझ्या ह्या कार्यक्रमासाठी आलात. सेवा
आणि ह्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या टप्प्याला मी आलेली आहे. 1991ला मी खात्यात रुजू झाले तेव्हा मला मरोळ शाळा मिळाली. मरोळ शाळेमध्ये जाणं म्हणजे ज्यांनी अनुभव घेतला तेच जाणू शकतात. खूप लांबची शाळा, प्रवासाची शाळा, परंतु त्या शाळेत मी 10 वर्षे कार्य केलं. आणि हे सर्व कार्य करत असताना मला माझ्या मिस्टरांची खूप साथ लागली. सकाळी लवकर उठणं, माझ्याबरोबर उठणं, कामात मदत करणं हे काही एकट्याचं काम नाही, तर ही संपूर्ण माझी सेवानिवृत्तीपर्यंतचा हा सर्व प्रवास जो आहे तो प्रवास केवळ मी माझ्या मिस्टरांच्या जोडीने मी करू शकले. त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते आहे. शालेय शिक्षण घेत असल्यापासून ते नोकरी लागेपर्यंत मला माझ्या आई वडिलांनी जे घडवलं आणि मला चांगली नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट केले ते माझे आई वडील आज हयात नाही, परंतु त्यांच्या स्मृतीला मी वंदन करते आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. त्याचबरोबर माझे सासू सासरे ह्यांनी देखील अतोनात कष्ट करून आमचं कुटुंब वाढवलं. त्यांच्या देखील आत्म्याला शांती लाभावी म्हणून मी आज त्यांची विशेष अशी आठवण करते आहे. ह्या सर्व्हिसमध्ये सेवाकालीन कालावधीमध्ये मला खूप अशा अडचणी आल्या. त्या अडचणी अशा आल्या की प्रवास. एकूण 18 वर्ष मी वेरावळीचा प्रवास केला. जो काही लोकांना माहीत नसेल वेरावळी कुठे आहे. खूप खडतर प्रवास, 1-1 तास बससाठी उभं राहणं आणि तिथून सुद्धा स्टेशनला येईपर्यंत दुपारच्या अधिवेशनामध्ये मला घरी जायला रात्री 9 वाजायचे. घर मी सकाळी 9 वाजता सोडलेलं असायचं आणि रात्री 9 वाजता मी घरी जाऊन घरचा स्वयंपाक आणि मुलांचा अभ्यास हे सगळं करणं हे काही शक्य नाही, परंतु त्या परमेश्वराने विधात्याने मला ही शक्ती दिली, त्याबद्दल मी त्या विधात्याचे आभार मानते. त्याचप्रमाणे शेवटी रिटायर होताना मी ह्या विलेपार्ले MPS शाळेमध्ये आले. आमच्या रुमाना मॅडम आता रजेवर आहेत, त्या डिलिव्हरीच्या रजेवर आहेत, त्यामुळे त्या आज येऊ शकल्या नाही. परंतु त्यांनी मला खूप असं सहकार्य ह्या शाळेमध्ये केलं, खूप समजावून घेतलं आणि त्यांच्या ह्या शाळेतल्या माझ्या कालावधीमध्ये माझं आजारपण गेलं आणि त्या आजारपणामध्ये मला त्यांनी खूप असा सपोर्ट केला. त्याबद्दल रुमाना मॅडमचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे माझ्या ह्या सर्व शाळेतील सहकारी आरती, संगोडी मिस, जयस्नल, निपा मिस, शीतल मिस, श्वेता मिस आणि आमचे सर्व शिक्षक, ह्या सर्वांनी देखील मला खूप असं सहकार्य त्या कालावधीमध्ये केलं. विशेषतः गेल्या 2 वर्षात मला खूप अशी सहानुभूतीची आणि मला सपोर्टची गरज होती. अशा वेळेस त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. मला वेळोवेळी असं भावनिक मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्यामुळे मी आज ही अशी व्यवस्थित इथे उभी आहे. त्या परमेश्वराला मी एकच सांगेन की ह्या सर्व शिक्षकांना तू चांगला आरोग्य दे आणि ह्या सर्व कार्य करत असताना परमेश्वराने खरोखर माझ्यावर अनंत असे उपकार केलेले आहेत. आजारपणामध्ये मला खूप जणांनी फोन केले आणि माझी चौकशी केली, त्याबद्दल सर्वांचे मी मनोमन आभार मानते. आणि आज ह्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण सर्व हजर आहात म्हणून मी आपल्या सर्वांचे मनोमन आभार मानते. विशेषतः माझे शारीरिक शिक्षण विभागातील सर्व शिक्षक ज्यांच्याबरोबर मी 20 वर्ष काढली. 20 वर्ष सेवाकाल माझ्या शारीरिक शिक्षणाच्या ह्या कार्यामध्ये गेला. विशेषतः मानसी, उर्सुला, गोरा सर, नितीन सर, निगम सर, बालाजी सर, विनय सर, धनु आणि ह्या सर्वांना
मी खरं तर आज मी आभारच व्यक्त करते आहे की तुम्ही मला खूप समजावून घेतलं. ह्या सर्वांचा सगळ्यांचा सपोर्ट मला मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचे मनोमन आभारी मानते. त्याचबरोबर ह्या इमारतीतील जे शिक्षक आहेत मराठी मीडियमचे, खाली UPSचे, या सर्वांनी देखील मला खूप अशी मदत कामामध्ये केलेली आहे. मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे देखील इथे आभार मानते. आणि ह्यापुढे देखील मी माझ्यासाठी प्रार्थना करा अशी मी तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद मॅडम. स्त्री जन्म तुझी कहाणी ना पुन्हा उमगणारी, स्त्री जन्म तुझी कहाणी ना पुन्हा उमगणारी, स्त्री जन्म तुझी कहाणी आहे खरी धैर्याची, स्त्री जन्म तुझी कहाणी आहे खरी धैर्याची, स्त्री जन्म तुझी कहाणी आहे खरी त्यागाची. प्रीती मॅडमचं संपूर्ण जीवन हे तुम्हा आम्हा सर्वांना एक आदर्श जीवन आहे असं मी म्हणेन करण्याची. मी विनंती एमपीएस शाळेच्या सिनियर टीचर इंचार्ज आरती मॅडम यांना मी विनंती करेन की त्यांनी आमचे शालेय शिक्षणाचे पर्यवेक्षक श्री गाडगे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करावा. सन्माननीय गाडगे सर यांनी आपल्या अनुभवातून विषयी अत्यंत चांगले मार्गदर्शन केले. सतत शालेय शिक्षणासाठी धडपड करणारे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे आमचे गाडगे सर. त्याचबरोबर आमचे पर्यवेक्षक श्री संदीप सर यांचं देखील आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. संदीप सरांचा उत्साह आज सर्व शिक्षकांना सदैव मार्गदर्शन करणारा असतो असे आमचे संदीप सर आम्ही आपल्या देखील या ठिकाणी स्वागत करतो.
बिन पूछे मेरा नाम और पता, रस्मों को रख के परे, 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे। बिन कुछ कहे बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे। हे बिन कुछ कहे बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे। राहों में तुमको जो धूप सताए, छाँव बिछा देंगे हम। अंधेरे डराए तो जाकर फलक पे चांद सजा देंगे हम। छाए उदासी लतीफे सुनाकर तुझको हंसा देंगे हम।